लाडक्या बहिणींकरिता सर्वात मोठी आत्ताची या क्षणाची या घडीची आनंदाची बातमी तर हो, महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना, सर्व पात्र लाडक्या भगिनींना मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आणि आपलं हक्काचं सर्वांचं लाडकं पेज चॅनल ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल NK अग्रवालच्या माध्यमातून एक खूप गोड बातमी घेऊन आलेलो आहे. ज्या बातमीकरिता बऱ्याच दिवसापासून यावेळेस खूप जास्त वेळ लागलेला आहे, खूप जास्त उशीर झालेला आहे आणि त्यांच्या हक्काचं 1500 रुपयाचं जे अनुदान आहे ते मिळण्याकरिता बऱ्यापैकी चर्चा चालू होत्या. रोज बातम्या येत होत्या, आज येतील उद्या येतील, येणार नाही, एवढ्या लाखो महिला कटल्या, लाडक्या बहिणी पात्र झाल्या, एवढ्या पात्र झाल्या. अशा परिस्थितीमध्ये देर आहे दुरुस्त आहे. खऱ्या अर्थाने आज लाडक्या बहिणींकरिता त्यांच्या हक्काचं अनुदान त्यांच्या आधार संलग्न खात्यावर वितरित करण्याकरिता जवळपास 319 कोटी 52 लाख रुपयाच्या निधी संदर्भातला वितरणाकरिता जो शासन निर्णय आहे तो आज अखेर निर्गमित करण्यात आलेला आहे लाडक्या भगिनींनो. तर बघा, आज शासन निर्णय निघालेला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने 319 कोटी 53 रुपयामध्ये 53 लाख रुपयामध्ये खऱ्या अर्थाने एका महिन्याचं अनुदान वितरित केलं जाते का 2 महिन्याचं अनुदान वितरित केल्या जाते, कारण की पुढे आपला सर्वांचा सण सुद्धा आहे रक्षाबंधनाचा. आणि मागच्या काही दिवसामध्ये ज्या बातम्या येत होत्या की एवढ्या म्हणजे 60 लाख लाडक्या बहिणीची लाभाकरिता कात्री लागलेली आहे, 80 लाख लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत. तर मग आता तो जो खरा आकडा आहे आता येत्या थोड्या दिवसामध्येच सर्व लाडक्या बहिणींच्या समोर येऊन जाईल आणि या रक्षाबंधनाला किती लाडक्या बहिणींना खुशखबरी मिळते आणि किती लाडक्या बहिणींना नाराजीचा सामोरे जावं लागते, या सर्व गोष्टी आपल्याला थोड्या दिवसामध्ये पाहावयास मिळणार आहेत. जर 319 कोटी रुपयामध्ये अजून वाढ करून एखादा शासन निर्णय काढण्यात आला किंवा यामधल्या काही बऱ्यापैकी लाडक्या बहिणी जर कदाचित खरोखरच कपात झाली असेल तर तशा परिस्थितीमध्ये काय होणं, 2 महिन्याचे पैसे आगाऊ स्वरूपात नाही पण निदान जे चालू आहेत हा महिना आणि मागचा 1 जुलै महिन्याचे असे 1500 म्हणजे 3000 रुपये शुभ मुहूर्तावर आपल्या रक्षाबंधनाच्या किंवा रक्षाबंधनाच्या अगोदर, कारण की आता जवळजवळ रक्षाबंधन 28 तारखेला आहे. आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. याचा अर्थ आता जरी जुलै महिन्याचे दिले तरी चालेल, काय हरकत नाही, परंतु येत्या आठवड्याभराच्या आत परत एक शासन निर्णय निर्गमित करून ऑगस्ट महिन्याचे सुद्धा म्हणजे असे 3000 रुपये या सर्व पात्र लाडक्या बहिणींना देण्यात यावे अशी आपली या व्हिडिओच्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून कळकळीची सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे. परंतु खऱ्या अर्थाने सध्या हे पाहण्यासारखं असणार आहे की या एवढ्या शासन निर्णयाच्या मध्ये ज्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे एवढ्यामध्येच 2 महिन्याचे पैसे दिल्या जातात का? आणि हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा जर जवळपास 80 लाख किंवा 1 करोड लाडक्या बहिणी, अर्ध्यावर लाडक्या बहिणी जर वगळण्यात आलेल्या असतील तर तशा परिस्थितीमध्ये एवढ्या पैशामध्ये 3000 रुपये देणे शक्य होऊ शकते, शक्य आहे लाडक्या बहिणींनो. परंतु मग विषय तोच आहे की खूप साऱ्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, तर त्या पात्र असून सुद्धा जर त्यांचा लाभ थांबवल्या जात असेल, त्या या अनुदानापासून या लाभापासून वंचित राहत असतील, ते सुद्धा चांगलं नाहीये. खऱ्या अर्थाने रक्षाबंधनाचा सण येत आहे, या महिला माता भगिनींचा आशीर्वाद घेऊनच हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं सर्व काही बरोबर असताना, खरं असताना, नियमामध्ये बसत असताना, आर्थिकदृष्ट्या त्या सबळ नसून दुर्बळ असून गोरगरीब घरच्या गावगाड्यातल्या बाया, महिला, लाडक्या भगिनींना सुद्धा या योजनेपासून, अनुदानापासून जर वंचित ठेवण्यात येत असेल तर नक्कीच ही रक्षाबंधन चांगली त्याकरिता नसणार आहे. भलेही तुमच्या 1500 रुपयामध्ये त्यांचं रक्षाबंधनचा सण राहणार नाहीये, पण कुठे ना कुठे एक आशा दिलेली होती, 2100 रुपयाचा शब्द दिलेला होता, तो सुद्धा म्हणजे कुठे ना कुठे एवढे दिवस झालेले असताना सुद्धा खऱ्या अर्थाने निभवल्या गेलेला नाहीये. आणि मुळातच ज्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या पात्र आहेत, त्या त्यांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे या लाडक्या बहिणींमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. त्यांना फसवणूक केल्यासारखं वाटत आहे, स्वतःसोबत दगाफटका झाल्यासारखं त्यांना जाणवत आहे. असं रोज जेव्हा आपण लाडक्या भगिनींच्या संपर्कामध्ये येतो, चर्चा होते, बोलतो, तेव्हा त्या लाडक्या भगिनी या भाषेमध्ये सांगत असतात. याचं द्योतक आपण काही दिवस अगोदरच पाहिलेलं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचे निवेदनं, मोर्चे, आंदोलनं, आता सुद्धा मुंबईला सुद्धा एक आंदोलन झालं, परंतु त्यांना बोलून चालून त्यांनी थोडासा संयम ठेवण्याकरिता वेळ घेतला आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याकरिता त्यांना सांगितलं आणि तेव्हा कुठे ते आंदोलन मागे त्यांनी घेतलेलं आहे. त्या शब्दावर थोड्या दिवसापुरतं स्थगित घेतलेलं आहे, मागे केलं त्याच्यापेक्षा स्थगित केलेलं आहे. असो, हरकत नसावी. खऱ्या अर्थाने आता पाहण्यासारखं आहे की हे जे वितरण आहे हे 1-2 दिवसामध्ये चालू होते का अजून याला वेळ लागते. जेव्हा कधी वितरण चालू होईल, महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींच्या खात्यावर, आधार संलग्न खात्यावर पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झाल्या सर्वात अगोदर मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आपल्या सर्वांच्या हक्काचं लाडकाचं पेज चॅनल ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल NK अग्रवालच्या माध्यमातून सर्वात अगोदर ही गोड बातमी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न
असेल लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या व्हिडिओच्या अखेरीस, प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो आणि एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आणतो, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसारच भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत तुमची जर लाडकी बहीण योजनेसंदर्भात, केवायसी संदर्भात, 2100 रुपये संदर्भात काही केवायसी चुकली या संदर्भात किंवा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हक्काने प्रश्न विचारा. तुमचे सल्ले मसले, तुमचे सजेशन असतील, काही प्रतिक्रिया असतील, तुमचं मार्गदर्शन असेल तर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आपण तिथे चर्चा करू आणि त्यामधून काही मार्ग निघते का बघू. त्या व्यतिरिक्त तुमच्या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी बोलू. आंदोलन निवेदन करते जे कोणी आहेत त्यांच्या सुद्धा कानावर टाकू की तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये हा विषय सुद्धा ऍड करा. तर ठीक आहे लाडक्या भगिनींनो, लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले ही गोड बातमी घेऊन लवकरच आता इथून पुढे भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.